उंबारली, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि बेतालेश्वर क्रिकेट संघ आजते 6 बॉल मध्ये धावा पाहिजे होत्या 11 आणि 11 धावा डिफेन्स केला ज्युनियर प्रेम भोईरने चांगली बॉलिंग केली पहिल्याच मॅच मध्ये ज्युनियर प्रेम भोईरने आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याने पटकावला आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषक पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय तर चला स्पीडअप करायचं टीम आई गावदेवी क्रिकेट संघ फटकेपाडा मॅच थांबले या ठिकाणी आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशन संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय सामन्याला येते सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल येतो P1 मध्ये पॉवर सर्कल मध्ये बॉलिंग मार्क वरती मयूर दातीलकर फडकेपाडा या संघाची ओळख आहे खुल्या गटातून देखील या खेळाडूला भरपूर मागणी असते पहिला डॉट फेकत असताना राऊंड विकेटने पुन्हा एकदा लवा फुलटॉस बॉल स्वीपचा दर्जेदार फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट क्षेत्रामध्ये धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केले गेलं फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधून या 2 धावा आल्या फुलटॉस बॉल फुलटॉस वरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त पाहतच राहतील त्यांच्या डोक्यावरून आला या मॅच मधील षटकाराला फलंदाज रोहित पाटीलच्या बॅट मधून धावसंख्या धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत चांगलं स्टार्ट या ठिकाणी सतरंगी क्रिकेट संघ हे दोन्ही संघाला मिळत असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठी आहे P1 इथून मात्र पॉवर सर्कलचा खेळ सुरू आहे बॉल जाईल षटकारा पाठोपाठ हा चौकार दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अप्रतिम फलंदाजी करतोय दुसऱ्या मॅच मध्ये दुसरा सामना आपण पाहतोय फडकेपाडा आणि हेतूटने फुलटॉस बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जातोय वेगाने सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा 4
फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधून आक्रमक स्वरूपाची बॅटिंग करतो. कमबॅक करावा लागेल. मयूर दातीलकर सारख्या गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळतंय. बिग फाईट मॅच या ठिकाणी सुरू आहे. हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील. पंचांनी अपील फेटाळून लावली. षटक क्रमांक 1 संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 16. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये येत असताना आदित्य पाटील टीम आई गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा या टीमच्या माध्यमातून चांगली बॉलिंग करावी लागेल. दमदार स्टार्ट मिळालाय. एदुटने सतरंगी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. पहिला बॉल फुलटॉस बॉल त्या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटला बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत अवधी होता 2 या धावसंख्येचा 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली. धावा धावफलकावरती 18 धावा. पुढची मॅच असेल सोनारपाडा योगेश पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना फाईट करेल निलजेब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं गरजेचं आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण खेळतोय. अंतारली चषक दिवस पहिला. दमदार आयोजन. आज 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. सामना क्रमांक 2 सध्या सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती आदित्य पाटील. नेक्स्ट बॉल अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती बॉलला फील्ड केला जाईल. चांगले क्षेत्रक्षण. ॲक्युरेट दर्जाचे फेके देखील आपल्याला पाहायला मिळते. 2च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक सर्वेश पाटील या ठिकाणी अप्रतिम माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्याचे प्रोप्रायटर सागरदादा फराड आणि रोशनदादा फराड. चांगली लाईव्ह टेलिकास्टची वाहिनी आणि अप्रतिम फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना फलंदाज प्रदीप काळांच्या बॅट मधून येतोय तडाखा षटकार. षटकाराला फलंदाज प्रदीप काळांच्या बॅट मधनं हा बॉल अप्रतिम टायमिंग. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा बिग हिट सिक्सर. टोटल पुढे सरकले. धावा धावफलकावरती 32. 32 धावा. इथून मात्र कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा या टीमला चांगली बॉलिंग करावी लागेल. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. अशा पद्धतीचे बॉल या ठिकाणी रिलीज करावे लागतील. यॉर्क लाईनचा बॉल बीट केला जातं सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल.
दुसऱ्या षटकामधील अंतिम बॉल आहे। या षटकामध्ये धावा आल्या आतापर्यंत 5 बॉल मध्ये 16 धावा आल्यात। धावसंख्या धावफलकावरती 32। स्ट्रायकर वरती प्रदीप काळन। हा बॉल इथून मात्र यष्टीरक्षकाने केली चुकी, डायरेक्ट हिट इथून मात्र झालं नाहीये। त्या ठिकाणी एक धाव वेगाने कंप्लीट केली गेली। अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपन्न झाले। 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 33 ऑन बोर्ड। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। स्पीडअप करायचं टीम आईगावदेव क्रिकेट संघ फटकेवाडा। समीर दातीलकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी। पहिले षटक फेकलं मयूर दातीलकरने, 16 धावा दिल्या। त्यानंतर आदित्य पाटीलने 17 धावा दिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये। तिसऱ्या षटकामध्ये समीर दातीलकरचा या ठिकाणी वापर केला जातो। स्ट्रायकिंगवरती विस्फोटक फलंदाज आक्रमक स्वरूपाने बॅटिंग करतोय प्रदीप काळन। उर्द विकेटने इथून मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता। शॉर्ट सिलेक्शन ऑन साइडला वारंवार बॅट्समन करत असताना एक धाव या ठिकाणी एकवटली गेली। सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली गेली। धावसंख्या धावफलकावरती 34-34। तिसरी मॅच असेल। सोनारपाडा योगेश आणि निलजे ब दोन्ही टीमचे कॅप्टन। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। हा फटका खूप सुंदर आहे। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भरपूर मोठी गॅप आहे। कव्हर वरून क्षेत्ररक्षक येईल। दुसऱ्या टप्प्यावरती बॉल ऑफ फील्ड केलं जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा। दुहेरीने टीमची टोटल पुढे सरकली गेली 36-36। कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतोय समीर दातीलकरचा तिसऱ्या षटकामध्ये। 2 षटकांमध्ये तब्बल धावा होत्या 33। या षटकामध्ये नक्कीच कमबॅक केला, मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क झालाय। पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, अर्थातच बॉल सीमा पार, षटकार। सहाच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 42 धावा। पुन्हा एकदा इथून मात्र अतिशय चांगला बॉल, डॉट बॉल येतोय। आतापर्यंत 4 षटकार आलेत या मॅच मध्ये। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सतरंगी क्रिकेट संघ हेतुटनेब या टीमच्या माध्यमातून फुल टॉस वरती हे आक्रमण पाहायला मिळतंय। मिड विकेटच्या डोक्यावरून बिग हिट, षटकार। वरती पुढे सरकली आहे। 6च्या बरोबरीने 48 धावा। मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतायत सतरंगी क्रिकेट संघ हेतुटने ब हा संघ टॅप केला जातोय। टीमची टोटल पुढे सरकली आहे। धावा धावफलकावरती 49। षटक क्रमांक 3 समाप्त झाला। या षटकामध्ये आल्यात 16 धावा।
शेजारींचा चांगलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खेळाडूंना पाणी घेऊन जात आहेत. चांगली व्यवस्था खेळाडूंसाठी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 49. चौथं षटक बॉलिंग मार्क वरती टीम आईगाव देवी क्रिकेट संघ फडकेपाडा या टीमच्या माध्यमातून आदेश पाटील राऊंड विकेटने. हा बॉल इथून मात्र बॉल हवेत सुंदर झेल टिपला या ठिकाणी आणि फलंदाज होतोय बाद. इथून मात्र वैयक्तिक 31 धावा बनवल्या रोहित पाटीलने आणि तो खेळाडू पॅव्हिलियनच्या दिशेमध्ये परतलाय. चांगली बॅटिंग केली संघासाठी. हा बॉल शॉट ऑन फुल केलाय. आले षटकाराने अकाउंट ओपन केलंय. फलंदाज सार्थक पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. सार्थक काळ्यांच्या बॅट मधनं षटकाराला. हा बॉल पुन्हा एकदा इथून मात्र एका टप्प्यावरती या ठिकाणी बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न होता मात्र त्यांच्या डोक्यावरून बॉल जातोय. षटकारा पाठोपाठ हा संघर्षमय चौकार. संख्या धावफलकावरती पाहायला मिळते 59 धावा. चांगली बॅटिंग सार्थक काळांची. वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केला आणि 10 धावसंख्येवरती खेळत असताना हा बॉल लॉंग लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. बॉल सीमा पार. बिग षटकार. क्रमांक रूप धारण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार चौकारांचा पाऊस पडतोय सध्या. सार्थक काळांच्या बॅटमधनं हा षटकार आपण बघितला. सलामीवीर साठी जो फलंदाज आला होता रोहित पाटील त्याने तब्बल 31 धावा बनवल्या आणि तो नक्कीच या ठिकाणी बाद झाला. मात्र कशाची कमी पडून देत नाही सार्थक काळन. धावसंख्या धावफलकावरती 65 धावा. राऊंड विकेटने कमबॅक करणं फार गरजेचे आहे. आता टीम फडकेपाडाला पुन्हा एकदा मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी पकडला जाईल झेल आणि फलंदाज सार्थक काळांचा खेळ होतो समाप्त. सार्थक काळांचे त्याने 3 चेंडूंचा सामना केला.
4 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. धावसंख्या धावफलकावरती स्थगित पाहायला मिळते 65. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय आदेश पाटील. हा बॉल इथून मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून वेगाने जेल सोडला गेला. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 67. दाट झाडी क्रीडांगणाच्या सभोवताली समोर मोठी पल्लावा सिटी आपल्याला पाहायला मिळते. मागे नदी देखील आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठाच्या क्रीडांगणाच्या डाव्या बाजूला शिरडोन म्हाडा देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि समोरच शर्तींचं क्रीडांगण देखील मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि व्यासपीठाच्या मागे बागायत देखील आपल्याला पाहायला मिळते. आंब्यांची बागायत असावी. चला फलंदाज बाद असेल. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 67 धावा. तर नक्कीच मयूर दातीलकर आपण पाहतोय सेकंड स्पेल मध्ये अंतिम षटकामध्ये आला. 2 बॉल वरती 2 विकेट घेतले गेलेत. विकेट हॅट्रिक वरती असेल. पाहायचं या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय की नाहीये. या बॉलवरती विकेट आला तर नक्कीच या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक असेल. संधी असेल मयूर दातीलकर कडे. चांगली फलंदाजी आम्ही सातत्याने पाहत असतो. खुल्या गटातून देखील या खेळाडूला भरपूर मागणी असते. अनेक सारी मैदान गाजवलेत मयूर दातीलकरने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील. हा बॉल आपण पाहतो ऑन साइडला लेगलॅनच्या साहाय्याने टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफिल्ड आणि बॉल जाईल अंतिम मोमेंटला सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावरती आहेत 71 धावा.
हा बॉल देखील बॅटच्या रेंज मध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत ते पाहतच राहतील. बॉल त्यांच्या डोक्यावरून चौकारानंतर हा बिग 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 हिट षटकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येतो तो पॅव्हेलियनच मधून सेट होऊन येतो. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणे ब या टीमच्या माध्यमातून होत असताना पुढचा सामना असेल सोनारपाडा योगेश बालट्याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि निलजे ब त्यांना फाईट करेल. लॉंग लेगच्या दिशेने वळवलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा चौकार. अशा पद्धतीने 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरमध्ये 81 बनवल्या. प्रथम बॅटिंग करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हेदोटणे बी ने आणि 82 धावांचं टार्गेट आई गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा या टीम समोर ठेवण्यात आलाय. चला टॉस साठी या टीम सोनारपाडा आणि निलजे ब. तर इथे निलजे ब या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सोनारपाडा या टीमचे देखील कॅप्टन इथे येत आहेत. तर आदरणीय सन्माननीय पंडित दादा कालन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वासुदेव दादा कालन यांच्या शुभ हस्ते चला आपण टॉस करणार आहोत. वासुदेव मामा काळन यांच्या शुभ हस्ते. तिसरी लढत असेल सोनारपाडा बालट्याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करणारे निलजे. मोठा सामना तुमच्या समोर येत असताना टॉस केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. तर निलजे बी या टीमने टॉस जिंकला आणि निर्णय आगला वेगळा घेण्यात आला. त्यांच्या माध्यमातून बॅटिंग करणार आहेत. तर दुसऱ्या सत्राचा खेळ जसा सुरू होईल या ऐकूया कल्याणचा अप्रतिम आवाज मयूर मोरे यांना. धन्यवाद. तर नक्कीच या स्पर्धेसाठी ऑल इंडियर्सची भूमिका आपण पाहतोय. कमिटी आपल्याला पाहायला मिळते चांगली साथ. राकेश पाटील, त्यानंतर सर्वेश पाटील, त्यानंतर किरण हजारी, कौतुक हजारी, रायबा हजारी, अर्षद हजारी, भावेश पाटील, राकेश पाटील,
राजेश हजारी, चेतन मसने, चेतन भंडारी, स्वस्तिक पाटील, भाविक गवली, स्वस्तिक पाटील हे ऑल इंडियन्स आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः आयोजक आहेत, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना. आणि महेश हजारे देखील वलयात सुरू असलेल्या मॅच कडे दुसऱ्या सत्रामध्ये येतात. मयूर मोर्या आयोजकांसाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. रायबा हजार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 200 असणार आहेत. आणि कमिटी मेंबरने जर आयोजन पकडला तर गिरीश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सो थँक्यू विशाल पाटील, धन्यवाद. वळूयात आपण उत्तरार्धाकडे. जिंकण्यासाठी करायचे एकूण 82 धावा. प्रचंड भलं मोठं टार्गेट, पण समोर जोडी आहे मयूर दातीलकरच्या सोबत देव दातीलकर. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा घेऊन चलतोय देवदास. पहिलाच बॉल यावेळेस मात्र एज लागली आणि पहिल्या चेंडूवरती जाईल सीमा रेषा पार. 2-4. देवदासला आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. डीजेच्या स्पीकरला थेट चेंडू धडकलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. 4 धावांच्या मदतीने सुरुवात केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट पासून खूप लांब ठेवला चेंडू. अचूक पद्धतीने ओळखलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्पर्धा आपण बघितली आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अंताली चषक 2025 दिवस पहिला. आज दिनांक 22 डिसेंबर 2025. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना आपण बघितलं तर उंबाली संघाने जिंकला. या दुसऱ्या सामन्यामध्ये स्लाइस केलाय, अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गॅप फाइंड करत चेंडू वेगाने निघून जातोय. सीमा रेषा पार. अजून एक धमाकेदार स्ट्रोक चौकार. फलक धाव फलकावरती 8 ही धावसंख्या. 2 चौकार, 1 डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये 8 खर्च केल्यात. रोहितच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले जाते देऊच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान तिसरा चेंडू पुन्हा एकदा एक्झिक्यूट करणार होते डीप मिड विकेट रिजन मध्ये, पण बॅट पासून लांब ठेवला. अचूक ओळखलं आणि डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. धावा या थांबलेल्या पाहायला मिळतील 8 या आकड्यावर. 2 चौकार, 2 डॉट असं षटक आपण बघतोय आतापर्यंत तरी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन स्ट्राइक वरती देव आहे. त्यावेळेस वेट केला होता. मिस्टामिक स्ट्रोक. बॉलिंग ट्रॅकवर देवदास आहे. त्यावेळेस एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता. बॅट पासून खूप लांब राहिला चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा झालेल्या 10. संपल्यानंतर धावा झालेल्या 10. गोलंदाज लालचंद भंडारी यांना आपण बघतोय षटक क्रमांक 2 आता मात्र काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर लालचंद भंडारीचा वापर केलाय. षटक क्रमांक 2 संघाचे संघनायक. यावेळेस फुलटॉस बॉल मयूर दातीलकर साठी आणि अशा फलंदाजाला असे चेंडू टाकणं हे मात्र एक प्रकारे चुकीचं ठरेल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. मयूर दातीलकरच्या बॅट मधून ज्या खेळीसाठी ते ओळखले जातात त्याच पद्धतीची खेळी करण्याची गरज असेल.
जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय म्हणजे गोलंदाजावरती दबाव जरूर वाढेल. टोटल स्कोरचा विचार केला धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकूण 10 धावा, त्यामध्ये 3 डॉट बॉल्स, 2 चौकार, 1 डबल. पुढचा बॉल कॅप्टन. यावेळेस गती कमी केली आणि मयूर दातीलकरच्या बॅटमधून त्याच्या नावाला साजेसा फटका, सीमा रेषेचा वेध घेतोय. हा एक ब्लास्टर हिट सिक्सर. थँक्यू डीजे. दबाव जरूर बनवला याच षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार. आता मात्र संघनायक असणाऱ्या लालचंद भंडारीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. उशिबॅटल सिनेमामध्ये आपण एक डायलॉग नेहमीच बघितलाय की थेट मुळावरती घाव घालायचा. कॅप्टनच्याच गोलंदाजीवरती आक्रमण केलंय म्हणजे संघावरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न जरूर आहे. मयूर दाजीलकरच्या माध्यमातून एक अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. यावेळेस दिशा बदलली आहे आणि आता मात्र मिस टायमिंग फटका फसेल का क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप झालाय तर मयूर दाजीलकर सारख्या फलंदाजाचा. आणि आता मात्र हे महागडे ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 2 धाव फलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. जेव्हा फलंदाजाचा झेल सुटलाय तेव्हा त्यांनी मात्र मोठी इनिंग साकारली. हा इतिहास क्रिकेटमध्ये आहे. तो इतिहास या मैदानावरती कायम राहील का? मयूर दातीलकरचा सुटलेला झेल या स्पर्धेमध्ये हेदुट्टी संघासाठी महागडं ठरेल का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. ऍडव्हान्टेज जरूर मिळालंय फटकेबाजा टीमला. यावेळेस मयूर दातीलकर थोडक्यात बचावलेत आणि बघूया विजयासाठी काय प्रयत्न करतील पुढच्या काही चेंडूंमध्ये. यावेळेस गती कमी केली. हो समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. खूप मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परिपूर्ण होऊ शकणार नाही. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. आपण बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचतील. धावा 26. फर्स्ट एड किट घेऊन लगेच गेले होते पण मयूर अतिरिक्त सफल झाले आणि त्या माध्यमातून हा चेंडू आपण त्यांना बाद करून गेलाय. वेल डन मिस्टर रायबा. अतिशय सुंदर काम आपण या ठिकाणी केलं. जाऊयात मॅचच्या दिशेने आणि आता मात्र ही बिग विकेट यावेळेस मिळाली आहे. संघनायक लालचंद भंडारी यांनी मात्र एक चांगला कमबॅक करून दिला. आदेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर विकेट क्रमांक पहिली यावेळेस गॅदर करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र एक चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. टीम एदुटनिब्ब. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस गती कमी केली. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न. थोडीशी खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. बघता 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचेल एकूण 28 या आकड्यावरती. 2 षटकाची समाप्ती. 14ची धावगती राखण्यामध्ये यश मिळत आहे. ऐकूयात एक सुंदर संगीत. एटीन बॉल्स रिक्वायर्ड 54. सामना थोडा स्पीडअप करायचा आहे ही नम्र विनंती. 7 सामन्यांचं शेड्यूल इथे आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सामने परिपूर्ण करायचे आहेत.
रोहित पाटीलला आपण बघतोय षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच बिटवीन सोनारपाडा संघ योगेश पाटील यांचा आणि दुसऱ्या बाजूला निळजे ब या दोन संघांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. टॉस झालेला आहे. डिसिजन अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. निळजे ब निळजे ब संघ यांचा निर्णय अजूनही आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये. सोनारपाडा योगेश पाटील यांच्या संघासोबत पुढची फाईट. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, धक्का लागेल आणि आता मात्र टिपलाय सुंदर झेल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन धक्क्या मागून धक्के बसलेत. दोनही महत्वाचे फलंदाज आपण बघितलं तर बाद झालेत. मयूर दातीलकर आणि देवदास, म्हणजे सलामीची जोडी मैदानातून बाहेर पडली आहे. आता दोन फलंदाज आहेत. एक आहे आदेश पाटील आणि दुसरा आहे चेतन दातीलकर. आता मात्र खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा चेंडू हवेत जरूर नोमॅट लँडला पडतोय. एकच धाव देऊन जाईल. धाव फलकावरती धावा ऍड केल्या जात आहेत. एकूण 29 धावा धाव फलकावरती लागत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. रोहित यावेळेस गती कमी केली. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगलं पाहायला मिळालं. कमबॅक केलंय. डॉट बॉल मध्ये बघितलं आपण तर पहिल्या चेंडूला विकेट होती, दुसऱ्या चेंडूला सिंगल होती, तिसरा चेंडू डॉट झालाय. हे षटक आपण बघितलं तर रोहित च मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमला. सर्वेश पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर, त्यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. यावेळेस मिस टायमिंग झेलची शक्यता आहे. पुन्हा एकदा नो मॅच लँडला पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतात. या 2 धावांच्या नंतर धावफलक 31 या आकड्यावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक. तिसरं षटक संपण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल पुन्हा एकदा गोलंदाज अंतारली गावेंकडून रोहित. यावेळी जागा बनवण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाही चेंडू. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप देखील चांगला मिळत आहे. या एका धावेच्या नंतर धावफलक 32. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसरं षटक समाप्त होण्यासाठी. 13 चेंडू 50 ची गरज आहे. 13 चेंडू 50 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल याचं भविष्य आपण सांगू शकत नाही. गोलंदाज 50 ची गरज असताना यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र उडवलाय. हवे क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील डीप एक्स्ट्रा कव्हर. खूप चांगला अंतर गाठलंय आणि खूप चांगली फिल्डिंग. तिसऱ्या षटकाची सांगता होतीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावर. डीजे
3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 ही धावसंख्या पाहायला मिळेल, 34 ही धावसंख्या पाहायला मिळेल आणि 12 चेंडू करायचे आहेत अजूनही. 48 ची गरज. 12 बॉल्स 48 म्हणजे प्रत्येक षटकामागे 24 धावा येणं फार गरजेचं झालंय. 8 षटकार. तुषार काळंद बघतोय षटक क्रमांक घेऊन येतील 4थं. अतिशय महत्वपूर्ण असेल सामन्याच्या दृष्टिकोनातून. इथे जर कमी धावा खर्च केल्या तर मात्र पूर्णतः सामना हा हिदूटने ब संघाच्या बाजूने झुकेल, पण फडकेपाड्या संघाला देखील नाकारून चालणार नाही. त्यांच्याकडे देखील एक खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवात षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. ची गरज आहे. 12 चेंडूंच्या मदतीनं सामना सुरू करायचा प्लीज. कुठच्याही प्रकारे जास्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सन्माननीय भाविकजी गवळी कमिटीचे आहेत आमचे भाविकजी गवळी, यांना विनंती जरा लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवात होतीये. तुषार काळंद. हिवाळ्याचा दिवस असल्यामुळे सामने थोडे आपण लवकर जर कव्हर केले तर मात्र काय हरकत होणार नाही, कारण दिवस जो असतो तो आपण बघितलं तर लहान असतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली निलेश पाटीलच्या माध्यमातून, धीरज पाटीलच्या माध्यमातून आणि 3 धावा जरूर आपल्या टीमसाठी वाचवल्यात. धावफलक 35. 35 धावा धावफलकावरती लागतात. 35 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. तुषार काळंद. तुषार यावेळेस गती कमी केली आणि आता मात्र त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक आणि तशीच फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धीरजच्या माध्यमातून. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आपण बघतोय तुषार. सिंगल डबल्स आता महत्वाचे नाहीये, आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे फडकेपाड्या टीमला. बॉलर पुन्हा एकदा तुषार सज्ज असेल षटकातील हा 3ऱ्या क्रमांकाचा चेंडू घेऊन. यावेळेस गती कमी केली. बॉल ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला आहे आणि आता मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज होतोय बाद. आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस अजून एक वेगवान चेंडू. यावेळेस दांडी गोल केली आहे. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. पूर्णतः अडचणीत सापडलाय संघ. विकेट हॅट्रिकची संधी जरूर चालून आली आहे गोलंदाज तुषारला. बघूया या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज ठरेल का तुषार. न्यू बॅट्समन आहे क्रीज मध्ये धीरज खंडागळे आणि धीरजच्या सोबत चेतन दातीलकर. मयूर बाद झालेले आहेत आणि आदेश बाद झालेले आहेत. देवदास बाद झालेले आहेत. साहिल पाटील असे फलंदाज मैदान सोडून बाहेर पडलेत आणि आता मात्र या जोडीवरती काय करेल ही जोडी हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजाचं कौतुक.
8 चेंडू 46 ची गरज. हॅट्रिकची संधी बघूया गोलंदाज तुषार. वेगवान तिसरा चेंडू, हॅट्रिक होऊ शकली नाही मात्र एक अप्रतिम चेंडूच्या माध्यमातून डॉट बॉल. सन्मान्य दत्ता पाटील साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तुषार. यावेळेस वेगवान चेंडू, पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ, अप्रतिम डॉट बॉल आणि षटक क्रमांक इथे देखील संपतंय. एकूण चौथं 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल फक्त आणि फक्त 36 डीजे. चेंडू मध्ये करायचे आहेत 46. गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येईल प्रदीप काळन. पहिलाच बॉल, चांगली लाईन लेंथ, डॉट बॉलच्या माध्यमातून चांगली सुरुवात. औपचारिकता शिल्लक सामन्यामध्ये 5 चेंडू 46 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल आपण बघूयात. सोनारपाडा योगेश पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला निळजे ब या दोन संघांमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू स्लाइस करायचा होता पण बॅट पासून खूपच लांब. डॉट बॉल. 4 बॉल अजूनही बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मात्र हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक येतील आणि झेल ड्रॉप होतोय पण फरक विशेष काही पडणार नाही. एकच धाव. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची. डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चेंडू शिल्लक 2. यावेळेस रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि ते सक्सेसफुल ठरतंय. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. या षटकातील एक अंतिम चेंडू शिल्लक आपण बघितलं तर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस लोअर फुल टॉस फायदा घेतायत आणि हा देखील चेंडू खेळाडूच्या हातामध्ये विसरेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले आणि आता मात्र 40 धावा झाल्यात. सामना जिंकलाय. गोलंदाजी करताना आपण बघितलं तर हेदुटणे या संघाने त्यांचं अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये आपण दाखल झालेला आहात आणि फडकेपाटा संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला तर त्याबद्दल त्यांचं कौतुक. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट ज्याने मात्र धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय रोहित पाटील. तर विनंती असेल आपण लाईनअप करून घ्यायचं, त्यानंतर मैदान सोडायचं. मॅन ऑफ द मॅच आपण बघणार आहोत ज्याने 31 धावांची खेळी साकारली, 1 गडी बाद केला गोलंदाजी करताना देखील. चला लाईनअप करा. आपण एकमेकांची भेट घेऊन हस्तांदोलन हँडशेक करूनच मैदान सोडायचंय. दोन्ही संघाच्या कॅप्टननी आमच्या आयोजकांशी संपर्क देखील साधायचा आहे. जाऊयात विशाल पाटील यांच्याकडे आणि ऐकूयात पुढील सामन्याचं पहिलं महत्वपूर्ण सत्र.